शेतकऱ्यांच्या नावे ट्रॅक्टर घेऊन त्यांची फसवणूक करून ट्रॅक्टर पळवणाऱ्या टोळीतील 2 आरोपींना अटक करण्यात आली। त्यांच्याकडून 9 ट्रॅक्टरसह 2 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या। श्रीरामपूर पोलिसांनी ही धडाकेबाज कारवाई केली। आरोपितांनी 11 शेतकऱ्यांची 71,70,000 रुपयांची फसवणूक केली होती। श्रीरामपूर पोलिसांनी 71,70,000 रुपयाच्या किमतीच्या मुद्देमालासह आरोपी भालचंद्र अशोक साळवी, राहणार वनकुटे, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर, अभिजित भांडवलकर, वय 32 वर्ष, राहणार सिव्हिल हडको, अहिल्यानगर यांना अटक केली असून त्यांचे इतर साथीदार तसंच साक्षीदार यांच्याकडे चौकशी चालू आहे। सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे, राजूर पोलीस स्टेशन हे करीत आहे। सदरची कारवाई सोमनाथ घारगे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, सोमनाथ वाघचौरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, कुणाल सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक श्रीरामपूर कार्यालयातील पोलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब लोंढे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन धनाड, पोलीस नाईक संदीप दरंदले, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र बिरदवडे, पोलीस कॉन्स्टेबल सहदेव चव्हाण, अशोक गाढे, उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर कार्यालयातील पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय मेंगाळ, पोलीस नाईक बापूसाहेब हांडे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे, राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नरोडे, पोलीस कॉन्स्टेबल रत्न पारखी, पोलीस कॉन्स्टेबल परते, शिर्डी पोलीस स्टेशनचे पोसई सागर काळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप उदावंत, तसंच श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल अरुण पवार, पोलीस कॉन्स्टेबल मयूर तोडमल असं वेगवेगळं पथक तयार करून करण्यात आली। आपल्याकडे राजूर पोलीस स्टेशनला 29 ऑक्टोबर 2025 रोजी ट्रॅक्टरच्या अपहरण प्रकरणासंबंधाने गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। यामध्ये जे काही आरोपी आहेत ते आरोपी एखाद्या शेतकऱ्याकडून एक ट्रॅक्टर, त्याचे कागदपत्र वगैरे घेऊन ट्रॅक्टर शेतकऱ्याला आमिष दाखवून खरेदी करायचे। त्यानंतर तो ट्रॅक्टर त्या शेतकऱ्याला पुन्हा आम्ही तुझे डाऊन पेमेंट आम्ही करणार किंवा तुझ्या ट्रॅक्टर भाड्याने आम्ही घेणार, EMI आम्ही भरणार, त्या बदल्यात तुला महिन्याला 30,000 रुपये, 35,000 रुपये, 40,000 रुपये देणार आणि असं त्याला फसवून त्याच्याकडनं ट्रॅक्टर स्वतःच्या ताब्यात घ्यायचे आणि परस्पर तो ट्रॅक्टर आणखी बाहेरील शेतकऱ्याला किंवा अन्य व्यक्तींना विकून टाकायचे। या संबंधाने हा गुन्हा आपल्याकडे दाखल झालेला होता। याचा तपास करत असताना यातील जे काही हे फसवणूक करणारे आरोपी आहेत त्यांची नावं आपण उघड केली। ती नावं भालचंद्र अशोक साळवी, हा पारनेर येथील आरोपी आहे, आणि दुसरा आहे अभिजित सुनील भांडवलकर, हा देखील अहिल्यानगर येथील आहे। हे दोघे परस्पर संगनमताने अशा पद्धतीने ट्रॅक्टर बाहेर विक्री करायचे